राम राम शेतकरी मित्रांनो, मागेल त्याला सौर पंप योजनेमध्ये प्रत्येक शेतकऱ्याला वाटतं की जर आपल्याला 3 HP चा पंप मिळत असेल तर 5 HP चा मिळायला पाहिजे. 5 HP मिळत असणाऱ्याला वाटतं 7.5 HP चा मिळायला पाहिजे आणि 7.5 HP वाल्याला वाटतं 10 HP चा मिळायला पाहिजे. आणि मित्रांनो, आता ज्यांना 10 HP हवा आहे अशा शेतकऱ्यांना 10 HP चा पंप सुद्धा या माध्यमातून मिळवता येणार आहे. आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे मागेल त्याला सौर पंप योजनेचे जे काही पोर्टल आहे या पोर्टल मध्ये काही बदल झालेले आहेत. आणि मित्रांनो, कोणत्या शेतकऱ्यांना 10 HP चा पंप घेता येणार आहे, पुन्हा बऱ्याच शेतकऱ्यांची जमीन ही 2 गटामध्ये असते, म्हणजे 5 एकरच्या वर असते, मात्र ती 2 गटामध्ये असते. अशा शेतकऱ्यांना सुद्धा वाटतं की आपल्याला 7.5 HP पंप मिळावा, 5 HP पंप मिळावा. आणि जो काही वेबसाईट मध्ये झालेला बदल आहे आणि कोणत्या शेतकऱ्यांना 10 HP चा पंप मिळवता येणार आहे अशी सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून घेणार आहोत. तत्पूर्वी मित्रांनो, तुम्हाला एक विनंती आहे, तुम्ही जर आपल्या वेणुगंगा टेक या YouTube चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण आपण यापुढे या चॅनलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कमी पैशात शेती करता यावी आणि कमी पैशात शेती करता करता एक चांगला व्यवसाय म्हणजे शेतीला जोड व्यवसाय करता यावा यासाठी एक नवनवीन माहिती आणणार आहोत. त्याबद्दल मी आज काही सांगणार नाही, मात्र तो शेतकऱ्यांना शेतीसोबत येण्याजोगा एक व्यवसाय आपण या माध्यमातून प्रत्येक शेतकऱ्याला त्या व्यवसायाची माहिती सुद्धा देणार आहोत. त्यामुळे तुम्ही जर आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या. तर शेतकरी मित्रांनो, बऱ्याच शेतकऱ्यांना वाटतं की आपल्याला 3 HP चा पंप मिळतोय ना, तर 5 HP चा पंप मिळावा, कारण पाईपलाईन वर पाणी मारलं पाहिजे, आपल्या शेताला पूर्ण पाणी देणं लवकर झालं पाहिजे. आणि बऱ्याच शेतकऱ्यांची जमीन ही त्यांच्याकडे 5 एकर असते, 7 एकर असते, मात्र ती वेगवेगळ्या गटात असते. आणि असे बरेच शेतकरी कमेंट करून विचारतात की माझी 2 गटामध्ये मिळून एवढी जमीन आहे, मग मला 5 HP चा मिळेल का, मला 7.5 HP चा पंप मिळेल का. पण शेतकरी मित्रांनो, पोर्टलवर तशी व्यवस्था केलेली नाही की जे आपलं होल्डिंग असतं त्या होल्डिंग प्रमाणे पूर्ण जमीन यायला पाहिजे असं नाही, तर फक्त गट नंबर टाकला त्या गटातल्याच जमिनीवर आपल्याला त्या जमिनी आधारितच सौर पंप मिळतो. मात्र यामध्ये आता एक बदल असा झालेला आहे की ज्या शेतकऱ्यांना 10 HP चा पंप घ्यायचा असेल तर अशा शेतकऱ्यांना हा पंप घेता येणार आहे. मात्र त्यामध्ये काही मोजकेच शेतकरी बसू शकतात की ज्या शेतकऱ्यांना 7.5 HP चा पंप मिळतो अशा शेतकऱ्यांना फक्त हे ऑप्शन निवडता येणार आहे की त्यांना 10 HP चा पंप जर घ्यायचा असेल तर तो घेता येणार आहे. मात्र त्यामध्ये एक महत्वाची अट अशी आहे की जी सबसिडी मिळणार आहे, जे अनुदान मिळते, तर ते फक्त त्या 7.5 HP पंपाचंच मिळणार आहे. मग ज्या शेतकऱ्यांना 10 HP चा पंप घ्यायचा आहे तर 7.5 HP च्या वरची जी काही रक्कम असेल, म्हणजे जी तफावत रक्कम, तर ती त्या शेतकऱ्यांना भरावी लागणार आहे. म्हणजे त्या कंपनीला ती वेगळी रक्कम आपल्याला द्यावी लागणार आहे. आणि जे अनुदान आहे ते अनुदान फक्त 7.5 HP पर्यंतच मिळणार आहे. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे शासनाने निवडणुकीच्या अगोदर शेतकऱ्यांना 5 वर्षापर्यंत कोणतंही बिल येणार नाही अशी घोषणा केली होती. मात्र माध्यमातून कळतंय की शेतकऱ्यांना थकीत बिल म्हणून बिल आता शेतकऱ्यांच्या नावावर येत आहे. आणि ही सुद्धा एक शेतकऱ्याची फसवणूकच आहे. मात्र शेतकऱ्यांना जसं आश्वासन दिलेलं आहे तसं आश्वासन सरकारनं पाळायला पाहिजे. आणि दुसरं आश्वासन होतं कर्जमाफीचं, की आम्ही सत्तेवर आल्याच्या नंतर शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करू असं देवेंद्र फडणवीस हे म्हणाले होते. मात्र आणखी तशी कोणत्याही प्रकारची हालचाल सरकारची दिसत नाही. आणि आता 10 मार्चला अर्थसंकल्प सुद्धा सादर होणार आहे. मात्र शेतकरी मित्रांनो, त्यासाठी कुठेतरी शेतकऱ्यांना मागणी करावी लागणार आहे. त्याच वेळेस शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळू शकतोय, हे सुद्धा एक महत्वाचं आश्वासन या सरकारनं निवडणुकीच्या अगोदर दिलं होतं. मात्र त्यावर कोणत्याही प्रकारची हालचाल आणखी सुद्धा होत नाही. महत्वाचा मुद्दा आहे की ज्या शेतकऱ्यांना 10 HP चा पंप मिळायचा आहे ते एक ऑप्शन आलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट आहे की वेबसाईट मध्ये काय बदल झालेले ते सर्व आपण आता बदल डायरेक्ट तुम्हाला मी कॉम्प्युटरवरच दाखवणार आहे. तर चला आपण कॉम्प्युटरच्या स्क्रीनवर जाऊया.
तर शेतकरी मित्रांनो, आपण आता मागील त्याला सौर कृषी पंप या योजनेच्या वेबसाईटवर आहोत. आता यामध्ये जी काही नवनवीन माहिती असते, योजनेची माहिती असते, परिपत्रके असतात. आता यामध्ये जे 10 HP परिपत्रक आहे ते येथे आलेलं आहे 4 फेब्रुवारी 2025ला. पुन्हा येथे लाभार्थ्याच्या सुविधा, यामध्ये अर्ज करा, अर्जाची सद्यस्थिती आणि देयकाची रक्कम भरणा. तर कोणताही शेतकरी आपल्याला सुरुवातीला जर अर्ज करायचा असेल तर अर्ज करा या ऑप्शनवर क्लिक करतो. आता आपण अर्ज करत असताना इथे क्लिक केल्याच्या नंतर येथे काय ऑप्शन होतं या अगोदर, तर येथे होतं की ज्या शेतकऱ्यांनी कोटेशन भरलेलं आहे, म्हणजे जी आपली पारंपरिक वीज आहे त्या विजेचं कोटेशन भरलेलं आहे, अशा शेतकऱ्यांना येथे आपली माहिती भरून आपलं जे काही कोटेशन आहे ते कोटेशन मायनस करून आपल्याला सौर पंप या माध्यमातून घेता येत होता. मात्र त्यामध्ये आता बदल करण्यात आलेला आहे की ज्या शेतकऱ्यांनी पारंपरिक जे कोटेशन भरलेलं आहे तर त्यांना येथे आता माहिती भरता येत नाही. ज्या शेतकऱ्यांना नवीन अर्ज करायचा आहे त्याच शेतकऱ्यांना येथे आधार क्रमांक टाकून बाकी जी काही माहिती आहे त्यांची ती माहिती येथे भरावी लागत आहे. मात्र यामध्ये सुद्धा गट नंबर टाकल्याच्या नंतर सध्या शेतकऱ्याचं नाव यामध्ये येत नाही. त्यामध्ये वेबसाईटचं काही अपडेशन चालू असेल ते झाल्याच्या नंतर ते येईल. हा एक असा महत्त्वाचा बदल झालेला आहे. त्यानंतर आपण जे काही लँडची माहिती टाकतो म्हणजे आपल्या जमिनीची, तर ती जमिनीची माहितीसुद्धा सध्या या पोर्टलवर येत नाही आहे. असा हा एक महत्त्वाचा बदल झालेला आहे. आणि त्यानंतर दुसरा जो महत्त्वाचा बदल आहे तो तर असा आहे की येथे आल्याच्या नंतर रिक्वायर्ड पंप डिटेल्स यामध्ये आपल्याला पंप कोणता पाहिजे तर DC हे ऑप्शन. त्यानंतर रिक्वायर्ड पंप सब टाईप, तर यामध्ये सबमर्सिबल का सरफेस असं एक ऑप्शन आहे. आता यामध्ये समजा सरफेस आपण घेतलं तर रिक्वायर्ड पंप कॅटेगरी, तर या कॅटेगरीमध्ये वॉटर म्हणजे पाण्याचा. आणि त्यानंतर महत्त्वाचा मुद्दा जो आहे की रिक्वायर्ड पंप कॅपॅसिटी इन HP, म्हणजे आपल्याला किती HPचा निवडायचा आहे. तर यामध्ये 3 HP, 5 HP आणि 7.5 HP असे या अगोदर 3च ऑप्शन होते. मात्र यामध्ये एक 10 HP हे सुद्धा नवीन ऑप्शन आलेलं आहे. मग आता ज्या शेतकऱ्यांना 7.5 HPचा पंप भेटतो अशा शेतकऱ्यांना आता 10 HPचा पंप या माध्यमातून घेता येणार आहे. आणि त्यासाठी त्या शेतकऱ्यांना जी काही तफावत रक्कम आहे म्हणजे 7.5 HP पर्यंत अनुदान मिळतं, वरील जी 10 HPसाठी लागणारी रक्कम आहे तर ती शेतकऱ्यांना या माध्यमातून भरावी लागणार आहे. त्याच वेळेस त्या शेतकऱ्यांना 10 HPचा पंप मिळणार आहे. असे हे महत्त्वाचे बदल झालेले आहेत. आणि मित्रांनो, शेतीसोबत एक जोड व्यवसाय म्हणून आपण एक नवीन माहिती आणणार आहोत. त्यामुळे तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे सुद्धा कमेंट करायला विसरू नका. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे शेतकरी मित्रांनो, तुम्हाला आतापर्यंत सौर पंप मिळाला आहे का, तुम्ही पैसे भरलेत का, आणि तुम्हाला वेंडर सिलेक्शनचा ऑप्शन आलं आहे का, याबद्दल तुमची काय माहिती आहे ती सुद्धा कमेंट करायला विसरू नका. म्हणजे आपल्याला त्याबद्दल पुन्हा पुढील व्हिडिओमध्ये नवीन माहिती घेऊन येता येईल. त्यामुळे तुम्ही कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि आजची ही माहिती कशी वाटली हे सुद्धा कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.